नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज थोडंसं काम आवरलं पटपट घरातलं. 9-9:30 वाजेपर्यंत सगळं काम होतं माझं. आणि त्यानंतर म्हटलं चला आता साखरेचं म्हणजे अर्धा किलोचे साखरेचे पुड्या बांधून ठेवू, कारण नंतर एखादं गिऱ्हाईकाला ना जास्त मग वेळ नसतो आपल्याला आणि त्यातनं पुड्या बांधायच्या, वजन करून द्यायचं, ते म्हटलं लेच लोड येतो. म्हटलं अशा पुड्या बांधून ठेवल्या म्हणजे कोण आलं की लगेच द्यायला मोकळं होतं. तर म्हणून म्हटलं चला आता ते करून ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे, त्याला मुंग्या लागल्या नाहीत अशा ठिकाणी ठेवायचं आहे. आणि बाकीचं सगळं कितीही काम केलं ना तरी उरकतच नाही अजिबात. आणि आपण कितीही काम आपल्याला आता एक बाई माणसाला घरामध्ये किती कामं असतात, भरपूर काम असतात सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेस तोपर्यंत. पण जर आपल्यातलं जर कोण येऊन म्हटलं अहो तुम्हाला काय दिवसभर काम असतं ना, पहिल्यांदा लय वाईट वाटायचं, म्हणजे नवीन लय वाईट वाटायचं. पण आता राग येतो त्या माणसाचा की हा प्रश्न आपल्याला विचारू कसं शकतो, कारण आपल्याला माहीत असतं की आपण किती काम करतो ते घरातलं. दुपारचं 2 मिनटं पळायलासुद्धा होत नाही. आणि मागच्या महिन्यात किंवा मागच्या 1-2 महिन्यात ना मला ना इतकं जास्त काम होतं, त्यामुळे मला व्हिडिओ पण टाकायला झालेले नाहीत. आता चला हे वेळ तर करून घेऊ, कारण परत व्हिडिओ बनवायला पण वेळ भेटत नाही. आणि आत्तापासून माझं लाईव्ह चालू झालं आहे. तर आणि आमचे हे पण आलते कामावरून आलते, त्यांचं थोडंसं अंग दुखत होतं, पाय दुखत होतं. त्यांना मी तिथं हे केलं झोपायला, त्यांनाचं पाय तुडवायचं होतं तरी पण ते माझ्याकडून झालं नाही. म्हटलं हे जर असंच उघडं ठेवलं ना तर साखरेला लगेच असं पाणी लागल्यागत होतं आणि ते खराब होऊन जाते. म्हणून म्हटलं आधी पुड्या बांधून घ्याव्यात आणि नंतर बाकीचं काय असेल ते करावं, कारण दुकानातलं पण मला आवरायचं होतं. दुकानात माझ्या फरशी टाकली नवीन आणि सगळं म्हणजे सेटअपच म्हणजे चेंज करून टाकलं आहे सगळं. आणि बाहेर पण आज गवंडे आले नाहीत म्हणून तर मला व्हिडिओ बनवता येतो किंवा साखर अशी पुड्या बांधता येतात. नाहीतर मग मला ना गवंड्यांच्या हाताखाली जावं लागलं असतं, कारण आम्ही कुठलं काम असलं तर बिगारी काय लावत नाही, आम्ही आमच्या घरीच हे करून टाकतो. तर अशी म्हणजे फरशी बसवली, बाकीचं सगळं सामान. आणि मी माल पण म्हणजे आणायला जाणार होते माल, मला तेवढा वेळच नाही भेटला, कारण प्रत्येक वेळेस गवंडे आले की म्हणजे कसं बिगाऱ्यासाठी थांबावं लागतं. म्हणजे मी एकटीच थांबत नाही, आमच्या घरचे सगळेच असतात म्हणजे बिगाऱ्याला. आणि फक्त आम्ही गवंडीही करतो. आणि घराचं पूर्ण सगळं काम झालेलं आहे. आणि आता काय थोडंसं राहिलेलं आहे कोबा वगैरे भरायचा, ते झाल्याच्या नंतर ना सगळं काम होऊन जाईल. आणि जाऊ द्या एकदा होऊन जातं, पण कलर वगैरे सगळं दिलेलं आहे आणि इतकी छान वाटतं माझं दुकान फ्रेश असं. आणि ही मशीन तुम्हाला मी मागच्या वेळेस शॉर्ट टाकलेला, ही मला बांधकाम विभागातून मशीन मिळालेली होती. आणि त्याच्यावर आणल्यापासून बसायलाच झालं नाही, एकदा बसलेली फक्त पडदा शिवलेला. आणि त्यानंतर चला म्हटलं आता घरातलं झालं तर बाहेरचं उरकून घ्यावं, कारण शेड बांधतं आहे बाहेर मी. आणि तिथं ज्या खाचा राहिलेला त्याच्यातनं त्यांनी काल गवंडी येऊन सिमेंट म्हणजे ते खाचा बुजवून गेलेला, त्याला फक्त पाणी मारायचं राहिलेलं. आणि एवढा वेळात ना 1 कसा वाजला, कारण 1 वाजता आरुची शाळा सुटणार होती. आणि 1 म्हणजे 12:30 वाजता मी पर्यंत माझं सगळं आवरलं असतं, पण साखर होती ना बांधायची, त्यामुळे उशीर झाला. आणि त्यानंतर म्हटलं आता वरचं पण घ्यावं पाणी मारून, कारण पाणी मारलं तर ते जास्त आवळून धरण. आणि घेतलं मी, कारण बाहेर गेल्यांना माहीत नाही ना घरी किती काम असतं, ते दिवसभर 5 मिनटंसुद्धा बसायला मिळत नाही. त्यानंतर म्हटलं आता आभाळ आलं तुम्ही मागं बघू शकता, असलं इतकं आभाळ आलं ना सगळे काळं झालं, म्हणून म्हटलं चला कपडेसुद्धा काढून घ्यावीत. आणि त्यानंतर थोड्या वेळ माझं असं नियोजन होतं की थोड्या वेळ तरी आराम करावा, कारण कंबरना खूप जास्तही केलं ना अजिबात दम धरत नाही. तर म्हटलं आधी कपडे काढून घ्यावी. आणि आरूला परत शाळेत आणायला जायचं आहे. आणि जर शाळा लवकर सुटली तर मग ती म्हणजे तिथं थांबते ती, नाहीतर एकटीच चालत येते, मग ते जरा मलाच टेन्शन येतं परत. तर म्हटलं चला आता आवरून घेऊ पटपट आणि नंतर घेऊया करून. आता ही फरशी पण टाकली आहे बघा. आणि हे आता ह्या खालच्या बाजूला हे बॅनर दिसतो आहे, तिथं आम्हाला कोबा करून घ्यायचा शेरडांसाठी. तर झालं, एवढं झालं की झालं, घराचं सगळं गेट झालं. फक्त आता गेट राहिलं, कंपाऊंड झालं आहे, गेट राहिले टाकायचं. तर घेऊया सवडीनं करून. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.